नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात मोहना प्रभुदेसाई जोगळेकर लिखित समांतर ही कथा. किती दिवस. प्रांजलच्या स्वरातली नाखुशी मयंकला जाणवली तरी त्यांनी दुर्लक्ष केलं. पण प्रांजलचे प्रश्न संपत नव्हते. आपल्याकडेच राहणार आहेत का? तिने पुन्हा विचारलं तसं मयंकला गप्प बसणं अशक्य झालं. हो, नाही तर कुठे जाणार ते? काय विचारतीयस ते तुला तरी समजतंय का? आग ओकल्यागत लाल झालेल्या मयंकच्या डोळ्याकडे बघून प्रांजल गप्प झाली. त्याही परिस्थितीत अखेर आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचा आनंद मयंकला झाला. इतक्या वर्षात प्रथमच हरवून गेलेला आत्मविश्वास त्याच्या चेहऱ्यावर किंचितसा उमटला. त्याने तिच्यावर नजर रोखली. तिनेही त्याच्या नजरेला नजर दिली, पण ती क्षणभरच. त्यातला दाह तिला सोसवेना. ती उठून गेली. त्याच्या ओठावर उमटलेलं किंचितसं हसू तसंच रेंगाळत राहिलं आणि तो अण्णांच्या निस्तेज चेहऱ्याकडे पाहत राहिला. कोचरीहून त्यांना तो इथेच घेऊन आला होता. तिथे एकट्याकडे कोण बघणार हे एक कारण, आणि इतक्या वर्षात त्याच्यावर अचानक पडलेली जबाबदारी त्याला उत्तमपणे निभावायची होती. कोणी काही म्हटलं तरी आता तो अण्णांसाठी भक्कमपणे उभा राहणार होता. जे आत्तापर्यंत कधी जमलं नव्हतं ते त्याला करायचं होतं. कधी नव्हे ते अण्णा त्याच्याकडे राहायला आले होते. प्रांजलनी त्यांना 4 चवीढवीचे पदार्थ करून घालावेत, अण्णांना घेऊन कुलदैवताला जावं, मुलांनी त्यांच्याशी गप्पा माराव्यात, पत्ते खेळावेत, असं त्याला फार वाटत होतं. पण प्रांजलचं हातचं राखून वागणं यावेळीही बदललेलं नव्हतं. खरं तर आई गेल्यानंतर ते पहिल्यांदा आले होते. आई कधी राहिली नाही, पण आता ते एकटेच आहे तर राहतील थोडे दिवस, असं त्याला वाटत होतं. शंका होती ते वेळ कसा घालवतील याची. तो दिवसभर बाहेर, नातवंडांशी त्यांची जवळीक नव्हती. अण्णा आणि नातवंडांचं सूत जमायला ती कधी त्यांच्या आसपास फिरकलीच नाहीत. ते आले की गावातला त्यांचा मामा येऊन त्यांना घेऊन जायचा. अण्णांचं एक मात्र चांगलं होतं, ते जिथे जातील तिथले होऊन राहायचा प्रयत्न करायचे. मुलं मामाकडे गेलेली असली तरी ते प्रांजलशी गप्पा मारायचे. प्रांजलला फार रस नसायचा. ती मारून मुटकूनच त्यांच्यासमोर बसून राहायची. अण्णांमुळेच जगाचा इतिहास त्याला तोंडपाठ होता. अण्णांसारखंच त्याला वाचनाचं प्रचंड वेड होतं. हरवूनच जायचा तो. दोघं समोरासमोर पुस्तकात डोकं खुपसून बसले की काळवेळाचं भानच राहायचं नाही. स्वयंपाकघरातून भांड्याचा जोरात आवाज झाला की दचकायचा. अण्णांच्या मिश्किल नजरेकडे दुर्लक्ष करून स्वयंपाकघर गाठायचा. आजही तसंच झालं. निमूटपणे त्यांनी ताटं घेतली. न बोलता तिघं जेवले. मुलं? अण्णांनी प्रांजललाच विचारलं. मयंकच्या छातीत धडधडलं. प्रांजल धड उत्तर देईल याचीही त्याला खात्री नव्हती. ती जेवतील तिकडेच. प्रांजल पोळीचा तुकडा मोडत म्हणाली. अण्णा आहेत तोपर्यंत मुलांना राहू देत की इथेच. कशाला रोजच्या रोज मामाकडे पाठवायचं? अण्णा समोरच आहेत म्हणून तरी प्रांजल कुरकुर करणार नाही असा विचार करून तो म्हणाला. इतकं मला झेपायचं नाही. मयंककडे न बघता त्याच्या ताटात तिने भाजी वाढली. त्या वाढण्यावरनं तिची नाराजी त्याच्या लक्षात आली. तो न बोलता अन्न चिवडत राहिला, पण यावेळेला तो जरा इरेलाच पेटल्यासारखा झाला होता. अण्णांना राहायला लावायचंच हे त्यांनी मनाशी पक्क ठरवलं होतं. मी उद्याच निघेन म्हणतो. हात पुसत अण्णा दिवाणावर येऊन बसले. 2 दिवस तर झाले तुम्हाला येऊन. राहा ना अण्णा. तुझ्या ताईची मुलं सोडत नव्हती रे. रोज येतात गणित शिकायला. बऱ्याचदाच मुक्कामाला असतात. तरी आज हट्टाने आलो. प्रांजलकडे कटाक्ष टाकत अण्णा म्हणाले.
ती त्या गावचीच नसल्यासारखा चेहरा करून बसली होती. नाही, काही जायचं नाही तुम्ही, ताई शिकवेल त्यांना. आमच्याकडे थोडे दिवस राहा आता आल्यासारखे. मयंकचा निर्धार पक्का होता. प्रांजलचे धुसफूस आबोला याची कल्पना असूनही अण्णांनी त्याचा आग्रह मानला आणि 2 दिवसांऐवजी एकदम 2 आठवडे राहायचं मान्य केलं त्यांनी. प्रांजलनी मुकाट्यानंच सगळं मागचं आवरलं आणि डोकं दुखतंय म्हणून खोलीत जाऊन झोपली. सुपारीचं खांड कातरत अण्णा मयंककडे पाहत होते. त्यांच्याकडे बघून मयंक तोंड भरून हसला. अण्णा त्याच्याकडे कौतुकानं पाहत राहिले. लहान असताना हट्ट पुरा झाल्यावर असा हसायचास. खांड तोंडात टाकत ते म्हणाले, तुम्ही हट्ट पुरवताय म्हणून खुश आहे मी. अण्णा काही न बोलता सुपारी कातरत राहिले. आई माझ्याकडे राहायला नाखुश असायची. मयंक पुटपुटला. अण्णांनी ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तिला आवडायचं नाही का माझ्याकडे? त्यांनी जरा जोरातच विचारलं तेव्हा अण्णांना उत्तर द्यावंच लागलं. असं नाही आहे. मग कसं आहे अण्णा? आता तुम्हीही मी आग्रह करतोय म्हणून कसं बसं मान्य केलंत राहायचं. मयंकनं धीर करून म्हटलं आणि इतकं स्पष्ट विचारायचं धाडस करूनही अण्णांना ते खटकलेलं नाही हे बघून तो पुन्हा लहान मुलासारखा हसला. बोलून मोकळं व्हायला हवं होतं का प्रत्येक वेळी? आई आज असती तर तिलाही घुसमट सांगून टाकली असती. घुसमट फक्त बायकांचीच होते असं थोडंच आहे, पुरुषांचीही होते. कदाचित आईनेही केली असेल अण्णांची. नाहीतरी इतक्या पटकन माझ्याकडे राहायला हो तरी म्हणाले असते का? मनातल्या विचारांनी तो स्वतःशी दचकला. प्रांजल आईच्या नावानं खडे फोडते, आई प्रांजलच्या नावाने. पण खरं तर त्या दोघींनी त्यांच्या नवऱ्यांची घुसमटच केली. नको ते विचार मनात डोकावतायत या जाणीवेनं तो अण्णांसमोरून उठला. अरे काय झालं काय? शांत बसला होतास आणि अंगात वारं भरल्यासारखा उठलास. जायचं आठवलं का कुठे? अण्णांनी चकित होऊन विचारलं. चला चक्कर मारून येऊ, येता येता मुलांना पण घेऊन येऊ. मयंकचा उत्साह पाहून अण्णांनी पायात चपला सरकवल्या. प्रांजल आम्ही येतो जरा जाऊन, चहा बाहेरच होईल, उशीर होईल यायला. मयंक तिच्या प्रतिसादाची वाट न बघता स्कूटरच्या किल्ल्या नाचवत जवळजवळ उड्या मारतच जिने उतरला. अरे बाबा थांब, इतक्या पटापटा पावलं उचलणं होत नाही आता. मयंकच्या वेगाचा पाठलाग करताना अण्णांना धाप लागली. अण्णा तुम्ही सावकाश या, मी स्कूटर काढतो. मागे न बघताच त्यांनी जोरात म्हटलं आणि खाली जाऊन स्कूटर चालू करत अण्णांची वाट बघत बसला. अण्णा त्याच्या खांद्यांना घट्ट पकडून बसले. मयंकने स्कूटर भरधाव वेगानं सोडली. हळू रे हळू, इतका वेग झेपत नाही रे बाबा आता. त्याच्या कानाशी लागत ते पुटपुटले. मयंकने स्कूटरचा वेग कमी केला. कुठे नेतोयस? लायब्ररीत. अरे वाचनालयात जायची गरज नाही, आहेत की पुस्तकं घरात. इतिहासाची आणू, मला सांगायचा ना तोच इतिहास मुलांनाही समजू देत ना. अरे मग त्यासाठी पुस्तकं कशाला? तोंडपाठ आहे माझा. पण तुझी लेकरं माझ्याजवळ फिरकतच नाहीत. अण्णा त्याच्या कानाशी लागले पण मयंक वेगळ्याच खुशीत होता. त्यांनी उत्तर दिलं नाही. पहिल्यांदा तुम्ही माझ्याबरोबर स्कूटरवर बसलात ते आठवतंय का अण्णा? आठवतंय की. पहिल्यांदाच बसलो आणि इतक्या जोरात चालवलीस, ओव्हरटेक केलं ट्रकला. त्यानंतर बसलाच नाहीत कधी. फुरंगटल्यासारखं मयंकने म्हटलं. अरे आज बसलोय की. अण्णा हसत म्हणाले. तेच आश्चर्य वाटतंय मला, अजिबात कुरकुर न करता बसलात. हेल्मेटच्या आतूनही मयंकाच्या आवाजातला आनंद अण्णांपर्यंत पोचला. नीट चालव रे, अजूनही तशीच वेगात चालवतोयस. पडलो बिडलो ना तर तुझ्या आईकडे पोचीन एकदम. अण्णा हसत हसत म्हणाले. पण नेमका त्याच वेळी मयंकचा तोल गेला. रस्त्याच्या कडेवरून स्कूटर एकदम खालीच गेली. कशीबशी त्याने ती थांबवली.
दोघं उभे राहिले, पण दोघांची छाती विलक्षण धडधडत होती. हातापायाला कापरं भरलं होतं. अण्णा, अण्णा तुम्हाला लागलं नाही ना अण्णा? घाबरून मयंकनं विचारलं. अण्णांनी मान हलवली, पण आपण जे बोललो त्यामुळे मयंकाचा तोल गेला हे जाणवून ते शरमले. अरे मी गंमत करत होतो असं म्हटलं म्हणून लगेच काही होतं का? मयंक काहीच बोलला नाही. मी चालवू का? त्याला बाजूला करून ते पुढे गेले. नाही नको नको, फक्त झाला प्रकार घरी नका बोलू. आपल्याला कुठे जाऊच देणार नाही प्रांजल. ओशाळल्या स्वरात मयंक म्हणाला. अण्णा हसले. बसाल ना माझ्याबरोबर? कधी नव्हे ते बसलात आणि नेमकं काकुळतीलाच आला मयंक. काही झालं नाही रे. आज मला तू घाबरवलंस. उद्या तू माझ्याबरोबर बस आणि भीती वाटते का बघ. मयंकच्या खांद्यावर हात टाकून ते पुन्हा मागे बसले. मयंकनी एका हातानं त्याच्या खांद्यावरचा हात दाबला. आपण दोघंच कुठेतरी जाऊन बसूया? विचारताना अण्णांचा स्वर दाटून आला. चालेल. मयंकने स्कूटर पांढऱ्या समुद्राकडे वळवली. वाळूत पाय पसरून दोघं कितीतरी वेळ उसळणाऱ्या लाटांकडे डोळे लावून बसले. अण्णा, अण्णा कसे आहात तुम्ही? ठीक आहे रे. आला दिवस आनंदात काढायचा असं ठरवलंय. घरी वेळ जातो? घालवतो. ताईची मुलं येऊन जाऊन असतात. मी पण तिच्याकडे जातो बऱ्याचदा राहायला. मोबाईल कसा वापरायचा त्याचे धडे चालू असतात हल्ली. शिकवत असतात काही ना काही दोघंही. बाकी वाचन फिरणं. अण्णा, अण्णा आई कधी राहिली नाही माझ्याकडे. तुम्ही तरी या ना कायमचे राहायला. अंधार व्हायला लागला होता, त्यामुळे अण्णांचा चेहरा नीट दिसत नव्हता. ते त्याला बरंच वाटलं. मनातलं बोलता तरी आलं. अरे तिचा वेळ नाही जायचा तुझ्याकडे, बाकी काही नाही. तिचं आणि प्रांजलचं पटायचं तरी कुठे? हाताला लागलेली वाळू झटकत तो म्हणाला. तेही आहेच. पण तुझी आई काही कमी हट्टी नव्हती. तिला सून पण तिच्यासारखी खमकी मिळाली, त्यामुळे ती टिकत नव्हती तुझ्याकडे. अण्णांनी त्यांच्या स्वभावाप्रमाणे सांगून टाकलं. बरं झालं तुम्हीच आईला हट्टी म्हणताय. मी एकदा दोनदा घाबरतच सुचवलं तिला दुर्लक्ष कर प्रांजलकडे म्हणून. अच्छा, काय म्हणाली ती? अण्णांनी उत्सुकतेनं विचारलं. मलाच बडबडली. म्हणाली तुझा नेभळट स्वभाव सोड, तोंड उघडून बोलायला शिक जरा. मुलांना आमची पण ओढ कशी लागेल ते बघ, असं म्हणाली. पण तूच विचार कर, ती चुकीचं सांगत होती का? तुला काय वाटतंय? अण्णांनी थेट त्याच्याकडे बघून विचारलं. काळोखात त्यांचा चेहरा बघून त्याला लहानपणी अण्णांची भीती वाटायची तशीच आत्ताही वाटली. त्यांनी विषयच बदलला. तुम्हाला जेव्हा केव्हा वाटेल ना आपल्या घरी जाऊन राहावं, तेव्हा सांगा, मी येईन तुमच्याबरोबर. कुठे? कोचरीत म्हणतोयस का? हो. अहो सगळं आयुष्य तुमचं तिथे गेलं. आई गेल्यावर ताईकडे थोडे दिवस म्हणून गेलात आणि तिथलेच झालात. खरंय. आयुष्याला एक दिशा होती रे तुझी आई होती तेव्हा. दोघंच होतो, पण वेळ कसा जायचा समजायचं नाही. ताईकडे उत्तम चाललंय. तिची स्वतःची चाळ आहे म्हटल्यावर एक खोली माझ्यासाठी ठेवणं तिलाही जमलं सहज. म्हटलं तर स्वतंत्र, म्हटलं तर कधीही तिच्याकडे जाऊन राहू शकतो असं आहे. वेळ मात्र जाता जात नाही. अण्णांच्या रडवेल्या स्वरानं लहान असताना तो भोकाड पसरायचा तसं पसरावं असं मयंकला वाटलं. आवंडा गेळत तो म्हणाला. तुम्हाला छळायला आई नाही ना, त्यामुळे वेळ जात नसेल. आणि मयंक उगाचच जोरात हसला. ते बाकी खरंच आहे.
तिची बोलणी खाण्यात आणि सतत तिच्याकडून इकडचं तिकडचं ऐकण्यात बराच वेळ जायचा म्हणा. कोणीतरी एक टार्गेट लागायचंच तिला. त्या कागाळ्या ऐकण्यातही गंमत होती रे. आता वेळ अंगावर येतो. चला निघूया, काळोख झालाय खूप. अण्णाच उठत म्हणाले. त्याला तिथून अगदीच उठवत नव्हतं. उठलेल्या अण्णांचा हात धरून त्यांनी त्यांना खाली बसवलं. अण्णा, एक विचारू? कातरलेल्या स्वरात त्यांनी विचारलं. अण्णांनी नुसतीच मान हलवली. अण्णा, माझी परिस्थिती बेताची आहे म्हणून यायचा ना इतका राहिला. प्रांजलला तर वाटतं की तुमचा जीव सगळा ताईच्या मुलात अडकलेला असतो. यातलं काहीच खरं नाहीये मयंक. परिस्थिती, स्वभाव याप्रमाणे वागत असतो रे प्रत्येकजण. आईवडिलांना त्यांची सगळी मुलं सारखीच असतात. आता कोणाचे काही गुण त्यांना आवडत असतात, नसतात. काही गोष्टी खटकत असतात. पण ते प्रत्येकाच्याच बाबतीत असतं. पोटच्या गोळ्यांवर प्रेम सारखंच असतं रे. आईला वाटायचं प्रांजलच्या माहेरचं प्रस्थ बडं, त्यामुळे माझा पण ओढा तिकडे. असं म्हणाली ती तुला? अण्णांनी आश्चर्याने विचारलं. म्हणाली नाही, पण कळतं ना. मग तसं आहे का खरंच? अण्णांच्या प्रश्नाने मयंक बुचकळ्यात पडला. आईला असं वाटतं असं त्याला वाटायचं, पण त्याने ते आईला कधी विचारलंच नव्हतं. तो का आई बोलला नाही? आज तू हे सगळं बोलतोयस रे. तुझी आई असताना बोलायला विचारायला पाहिजे होतंस ना रे. बोललं तर गैरसमज दूर होतात रे बाळा. आता बोलतोय ना. आधी तुमच्याशी तरी कधी बोललो होतो का इतकं? त्यांनी नरमाईच्या स्वरात अण्णांनाच विचारलं. तेही खरंच आहे. आज का वाटलं तुला बोलावंसं? अण्णांनाही तो म्हणतोय ते जाणवलं नव्हतं. आई गेल्यापासून मनात सारखं काही ना काही चालू असतं. ती होती तेव्हा तिला मी कधी माझ्या घराशी जोडू शकलो नाही. आई काय, प्रांजल काय, दोघींपुढे मी नमतंच घेतलं. लहान होतो तेव्हा आईची भीतीच वाटायची. ती आई होती तरीही. ताई हुशार, पुढे पुढे करणारी, त्यामुळे मी तसा मागे मागेच राहिलो. कधी कधी वाटतं आईच्या हातून प्रांजलच्या हातात सापडलो. तू शांतच रे मूळचा, त्यामुळे झालं हे. माझ्याही कधी लक्षात आलं नाही. कोणी मुद्दाम वागत नसतं रे. तुझी आई सुद्धा वागली नसणार. अण्णांना मयंकच्या मनात इतकं काही रुतलेलं असेल याची अजिबात कल्पना नव्हती. ते विचारात पडले. अजून वेळ गेलेली नाही मयंक. थोडा स्वतःमधला आत्मविश्वास जागा कर. स्वतःला काय वाटतं ते सांग. प्रांजलला तू बोलत नाहीस म्हणून पुढाकार घेऊन काही गोष्टी कराव्या लागत असतील, त्यामुळेही तिचा स्वभाव थोडा आक्रमक झाला असेल. तू निर्णय घ्यायला लागलास, ठाम राहिलास, तर आपोआप फरक पडेल. हां, आई गेल्यानंतर आलंय ते तसं माझ्या लक्षात. हळूहळू बदलतोय मी अण्णा. आईच्या स्वभावामुळे तुमच्यावर नाही परिणाम झाला? तुम्हाला नाही कधी वाटलं की ती सारखी घालून पाडून बोलते? आम्हाला बोलायची, तुम्हालाही? नाही वाटलं कधी असं मला. त्याचं दुसरं एक कारण असेल की मी कुठे गप्प बसायचो. मी उत्तर देऊन मोकळा व्हायचो. ते हसत हसत म्हणाले. मयंकला इथे पटलंच अगदी. आठवतंय? ताई तर तुमचं आटोपलं की येते परत म्हणून मैत्रिणीकडे पळ काढायची तुमच्या दोघांचे वाद सुरू झाले की. आणि तू तू पुस्तकात डोकं खुपसून बसायचास. अण्णा, अण्णा, आलं माझ्या लक्षात आलं. मयंक एकदम किंचाळला. अरे केवढ्याने ओरडलास?
काय लक्षात आलंय तुझ्या? माझा स्वभाव असा का झाला ते? मयंकच्या आवाजात प्रचंड उत्साह होता. अण्णा त्याच्याकडे बघतच राहिले. काळोखा तुझा चेहरा दिसत नाहीये नीट. पण सांग बुवा तुझ्या स्वभावाचं तुला उलगडलेलं रहस्य. त्यांनाही आता मयंकच्या स्वभावाचं कोडं कधी उलगडतंय असं झालं. त्याचं कारण तुम्ही आणि आई. आम्ही दोघं? आम्ही काय केलं? अण्णांच्या लक्षातच मयंकच्या म्हणण्याचा अर्थ येत नव्हता. अहो तुमचे वाद ऐकून मी कंटाळायचो. कोणीतरी एक जण का गप्प बसत नाही असं मला वाटायचं. हेच कारण. लग्न झाल्यावर हे बदलायला हवं होतं, पण प्रांजलही तशी फटकळच आहे. त्यामुळे मग आपोआप मी पडती बाजू घ्यायला लागलो. घरात शांतता नांदायला हवी असेल तर हे करावंच लागतं अण्णा. तुम्ही दोघांनी ते केलं नाही, पण मी केलं. जमलं मला ते. जीवनाची लढाई जिंकल्यासारखं वाटत होतं मयंकला. अण्णा बराच वेळ काही बोलले नाहीत. अण्णा रागावलात? त्यांनी काकुळतीला आल्यासारखं विचारलं. नाही रे, विचार करतोय. क्षणभर तुझं म्हणणं मला पटलंही, पण मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण सगळे आनंदी होतो आपल्या घरात? मयंकला उत्तर द्यायला अजिबात वेळ लागला नाही. होतो की. प्रत्येकाच्या घरात असतात तशा कुरबुरी, वाद, भांडणं, रुसवे फुगवे आपल्याकडेही होते. तरीसुद्धा होतो आपण सगळे आनंदी. तू आनंदी आहेस? इतक्या थेट प्रश्नाचं उत्तर मयंकला सुचेना. बघ, आपण आनंदी होतो हे तू एका फटक्यात सांगितलंस, पण तुझ्याबद्दल मात्र तुला सांगता येत नाही. मयंक प्रचंड अस्वस्थ झाला, तरी अण्णा पुढे बोलत राहिले. तुझ्या स्वभावामुळे तू आनंदी नाहीयेस मयंक. तू पडतं घेतोस ते तुला वाटतं दुसऱ्याचं म्हणणं पटलंय यासाठी नाही, तर तुझा उद्देश असतो शांततेला तडा जाऊ नये. आणि इथेच सगळा घोळ आहे. कोणीतरी गप्प बसावं हे खरं असलं तरी आपलंही म्हणणं मांडण्याचं जे समाधान असतं ना, ते तुला मिळत नाहीये. विचार कर. प्रांजलचं जे पटत नाही ते तिला सांग ना शांतपणे. तिचं माहेर गावातच आहे, मग आपोआप काही गोष्टी होतातच. त्यातून वेगळा परिणाम कसा साधायचा याचा तुलाच विचार करावा लागेल. तो दोघांनी एकत्रित केलात तर समांतर जाण्याऐवजी बरोबर चालायला लागाल तुम्ही. बराच वेळ कानावर येणाऱ्या लाटांच्या आवाजासारखाच विचारांचा नाद दोघांच्याही मनात घुमत राहिला. दोघं घरी पोचले तेव्हा घरातल्या शांततेनं वातावरण तंग आहे हे दोघांनाही कळलं. ती शांतता अंगावर येण्याआधीच अण्णा म्हणाले, प्रांजल खूप दिवसांनी मयंकशी गप्पा झाल्या. मुलांना तूच आणलंस का शेवटी? अरे अरे, आम्ही दोघंही विसरलोच बघ. प्रांजलच्या मनातला संताप हळूहळू अण्णांच्या शब्दांनी शांत होत गेला. तुझ्या आवडीचं आणलंय बरं का. अण्णांनी पुढे केलेले बटाटे वडे बघून तर तिचा चेहरा खुललाच. अण्णा, जेवायची वेळ आहे आता ते तुम्ही आणलेत म्हणून प्रांजल गप्प आहे. मी आणले असते तर. तो म्हणाला अण्णांना, पण नजर होती प्रांजलकडे. चिडायलाच पाहिजे खरं तर मी, पण जाऊ दे. बटाटे वडे पण खाऊ आणि जेवू सुद्धा, चालेल? तिला प्रसन्न बघून मयंकच खुश झाला. कितीतरी दिवसांनी त्यांनी प्रचंड बडबड केली. मुलं काहीशा आश्चर्यानंच हे सगळं बघत होती. हे जाणवल्यावर प्रांजलच म्हणाली, तुमचा बाबा आज लहान झालाय तुमच्यासारखा. वाट बघत असल्यासारखं दोन्ही मुलांनी बाबाला पकडलं आणि मयंकने त्याच्या बाबांना धरून मुलांना गोष्ट ऐकवली. अशीच गोष्ट सांगत जा ना रोज एक गोष्ट बाबाची, सोहम टाळ्या वाजवत म्हणाला. आणि एक अण्णा आजोबांची. चिरायूही त्या टाळ्या वाजवत सामील झाला. अण्णा, मला आणि ताईला बाजूला बसवून अशाच गोष्टी सांगायचात ना तुम्ही.
मयंक प्रचंड खुश होता. प्रांजल काही बोलली नाही, पण तीही अण्णांची गोष्ट ऐकतीये हे बघून मयंकला आई असायला हवी होती हे बघायला असं अगदी आतून आतून वाटत राहिलं. त्या चौघांचा गोंधळ काही संपण्याची लक्षणं दिसनात हे पाहिल्यावर प्रांजल शेवटी आत निघून गेली. पलंगावर अंग टाकल्यावर मयंकच्या आजच्या वेगळ्या रूपाचाच ती विचार करत राहिली. गेल्या 10-12 वर्षात इतकं बोलताना तिने मयंकला प्रथमच पाहिलं होतं. अण्णा आणि सासूबाई असतानाही तिने त्याला इतकं खुललेलं पाहिलं नव्हतं. तो स्वतःला अबोल म्हणून घ्यायचा, त्यामुळे तिलाही तो तसाच असेल असं वाटायचं. इतका बदल का तो अबोल नव्हताच आणि खरा कसा आहे ते आज दिसतंय. आपण उगाचच रागराग करत होतो की काय अण्णा आणि सासूबाईंचा? का खरा राग होता त्या दोघांना ताईंकडे आवडतं म्हणून? मुलांना या आजी आजोबांचा लळा लागला नाही तोही माझ्यामुळेच. आपण मुलांना तरी आजी आजोबांचा लळा लावू द्यायला हवा होता. मयंक बोलला नाही तरी कळायचं की त्याच्या मनात काय आहे ते. त्याकडे दुर्लक्ष करायला नको होतं असं आता तिला वाटायला लागलं. त्या इथे आल्या की मयंकला मुलांनी जास्तीत जास्त घरात राहावं, आजीच्या आजूबाजूला घोटाळावं असं वाटायचं, ते समजायचं तिला. पण तिच्या मनातली त्यांच्याबद्दलची आढी वरचढ ठरायची आणि हजार निमित्त काढून प्रांजल मुलांना इतर व्यापात गुंतवून ठेवायची, नाहीतर भावाकडे पाठवून द्यायची. तिने काही केलं तरी त्या नावं ठेवणारच, मग आपल्या मनासारखं का नाही करायचं असं तिला वाटत असे. कायम खुसपटं काढणं आणि ताईंच्या गुणांची तारीफ करत राहणं हेच त्या करतात हे तिचं तिने ठरवून टाकलेलं होतं. 4 शब्द कौतुकाचे बोलल्या असत्या तरी जवळीक वाढली असती. मयंकला आपल्याला सगळ्यातून वगळलं जातं असं वाटायचं, ते वाटलं नसतं असं बराच वेळ तिच्या मनात घोळत राहिलं. त्याला लगाम घालण्याचा तिनेही प्रयत्न केला नाही. सगळ्यांच्या आणि स्वतःच्या वागण्याची बेरीज वजाबाकी खूप वेळ तिच्या मनात चालू राहिली. सकाळी जाग आली तेव्हा कालचे विचार स्वप्नवत असल्यासारखं तिचं वागणं होतं. मुलांचं आवरताना चिडचिड, मयंक पटकन आवरत नाही म्हणून टोमणे, असं सारं करता करता थोडासा राग तिने अण्णांवरही काढला. अण्णा जोरजोरात ताईशी बोलत होते. आत्ता कुठे ताईंशी बोलताय? पाणी जायच्या आधी आंघोळ करून घ्या अण्णा. अण्णा काही बोलायच्या आधी बहुतेक ताईनीच ते ऐकलं आणि तिनेच फोन ठेवला. मी रजा घेतली आहे. मी आणि अण्णा जाऊ सोहम आणि चिरायूला शाळेत सोडायला. रजा? बोलला नाहीत ते? प्रांजलला त्याचा रागच आला, पण आवाजावर कसाबसा ताबा मिळवला तिने. अगं तू झोपली होतीस, आत्ताच ठरवलं. सोहम चिरायूचं दप्तर उचलत तो म्हणाला. अण्णा तयार होतेच. अंघोळ? प्रांजलनं चिकाटीनं विचारलं. दोघेही एका सुरात म्हणाले, आज अंघोळीची गोळी घेणार. मुलांच्या मागे लहान झाल्यासारखे मयंक आणि अण्णाही पावलं टाकत होते. मुलांना शाळेत सोडलं आणि आपल्याच नादात दोघं घर येईपर्यंत चालत राहिले. कोणालाच कोणाशी बोलावंसं वाटत नव्हतं, पण तरीही एकमेकांशी खूप गप्पा मारतोय असं वाटत होतं. सहवाससुद्धा किती बोलका होऊ शकतो याचा अनुभव बापले घेत होते. घरापाशी पोचल्यावर तिथे लावलेल्या स्कूटरवर हात आपटत अण्णा म्हणाले, चल आज तुला चक्कर मारून आणतो. अण्णा, तुम्ही सोहम चिरायूशी बोलल्यासारखं बोलताय. मी काय लहान मुलगा आहे? अरे माझ्यासाठी तू कायमच बाळकोबा. असं म्हणत अण्णांनी किल्लीसाठी मयंकच्या पुढे हात केला. स्कूटर सुरू करत त्यांनी वळवली आणि मयंक एखाद्या लहान मुलासारखा त्यांना घट्ट बिलगून बसला. जोरात, अजून जोरात. शाळेत असताना तो अण्णांच्या मागे लागायचा, तसाच आत्ताही तो चेकाळला होता. अण्णांच्या नकळत स्कूटरचा वेग वाढत होता. मी अण्णांना घेऊन गावाला चाललोय. ज्यांना कोणाला यायचं आहे त्यांनी या.
हवेत उडत असल्यासारखाच तो घरात शिरला. त्याच्या आनंदाला, खुशीला, अवखळपणाला कसा आवर घालायचा तेच प्रांजलला कळेना. बाबा चेकाळलाय, चिरायू म्हणाला तसं अण्णा हसले. अरे मी सुद्धा त्याला खूप वर्षांनी चेकाळलेला बघतोय बरं. लहान असताना ताईबरोबर कॅरममध्ये जिंकला की असा चेकाळायचा हा. अण्णा कौतुकानं त्याच्याकडे बघत होते. गावाचं खूळ का आलं आता डोक्यात? तिकडे ताई वाट बघत असतील अण्णांची. प्रांजलचं सुतोवाच न कळण्या इतका मयंक दूधखोळा नव्हता. तो काही बोलणार इतक्यात अण्णांनीच विचारलं, अरे इथे राहायचं कबूल करून घेतलंस, आता कोचरीचं कधी आलं डोक्यात? आत्ताच, तुमच्याबरोबर स्कूटरवरून फिरल्यावर. अण्णा तुमचं वय झालंय तसं आता मी सुद्धा थोडाच विशीचा उरलोय का? जमतंय तोपर्यंत मला पुन्हा एकदा माझ्या बालपणाच्या कुशीत विसावायचं आहे अण्णा. फेरफटका मारायचा आहे. अरे बाबा आता तुझी आई नाही, ती लाड करायची तसे मला थोडे जमणार आहेत. अण्णांची छातीच दडपली मयंकच्या उतू जाणाऱ्या उत्साहानं. ते बघू आपण. आईचे धपाटेच जास्त आठवत आहेत लाडापेक्षा. पण तुमच्याबरोबर उंडा राहायचो, देवळात घेऊन जायचात, कीर्तनाला जायचो. झालंच तर न्हाव्याकडे बाकड्यावर बसवून ठेवायचात हातात लॉलीपॉप देऊन. तसं करू ना आपण. मनाने मयंक कोचरीला पोचला सुद्धा. दोघं कोचरीला पोचले तेव्हा कोचरी दुपारच्या झळाखात संथावलेलं होतं. घरातली कोळिष्टकं काढणं, धूळ झटकणं, केर काढणं हे होई तो आईची सखूबाई डोकावली. चहा टाकू का र पोरांनो तुमच्यासाठी? तोंडाचं बोळकं पसरून तिने विचारलं. मला पण पोर करून टाकलं सखूबाई. कशा आहात? अण्णांनी त्यांना प्रेमाने विचारलं. बरी आहे की. सगळी लाकडं गेली मसनात. रेडिओचा आवाज ऐकला आणि ताडलं कोणीतरी आलेलं. म्हणलं चहा तरी पाजून येऊ. सखूबाईंनी भराभरा चुलीत जाळ केला आणि चहाचं आधण ठेवून ती स्वयंपाकालाच लागली. स्वतःच्या घरून तिने सगळं आणलं होतं. अरे सखूबाई तयारीतच आलाय, मयंक म्हणाला. आपण येतानाच हे सगळं आणायला हवं होतं हे लक्षात येऊन तो थोडा खजील झाला. प्रांजलनी तरी समजून द्यायचं ना सगळं बरोबर. तो मनातल्या मनात सडफडला. अरे पोरा हे नाही केलं तर तुझी आवस जिथं आसन तिथून कान धरण माझं. वतीलाय कडक, पण तेवढीच येळेला धावून येणारी बाई ती. सखूबाईंनी त्याच्या गालावर थोपटत म्हटलं आणि त्या खरखरीत हाताच्या स्पर्शाने त्याला भरून आलं. सखूबाईंनी चहाचे कप दोघांच्या हाती ठेवले आणि ती परत स्वयंपाकघरात वळली. अण्णा आणि मयंक पायऱ्यांवर चहा पीत बसले. समोरच्या हौदाकडे बघत चहाचा एक एक घोट घेत होते. शाळेकडे चक्कर मारून यायची? अण्णांनीच विचारलं तेव्हा मयंक तंद्रीतून बाहेर आला. शाळेकडे उद्या जाऊ, आज देवळात जाऊन बसू. सखूबाईंच्या हातचं जेवू आणि मग जाऊया. रात्री भजन असेल तर थांबू तिथेच. तुमच्या ओळखीचे बरेच जण भेटतील. तासाभरात सखूबाईनं केलेल्या पांढऱ्या शुभ्र तांदळाच्या भाकऱ्या आणि झुणक्यावर ताव मारून पुन्हा एकदा चहा ढोसून ते दोघं देवळात पोचले. मयंक म्हणाला तसं खरंच अण्णांच्या ओळखीचे बरेच जण भेटले. त्यांच्याबरोबर गप्पा मारण्यात अण्णा गुंतलेले बघून भिंतीला पाठ टेकून मयंक डोळे मिटून पाय पसरून बसून राहिला, ते भजनाचे स्वर कानातून मनात पसरेपर्यंत. रात्री उशिरा तृप्तीची चादर पांघरून रमत गमत ते घरी परतले. वर्ष होऊन गेलं रे गावी येऊन. एकदा गाव सोडलं की जुन्या वस्त्रासारख्या आठवणीसुद्धा विसविशीत होत जातात. पुन्हा आलं की भरतीच्या लाटेसारख्या उसळून आल्यासारख्या अंगावर येतात. किती झेलू आणि किती नको असं होऊन जातं बघ. अण्णांच्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. बरं झालं ना आपण आलो. आई गेल्यावर माझ्याकडे जसे प्रथमच आलात तसंच इथेही.
म्हणून जास्त जाणवतंय तुम्हाला. बेड उघडताना पायाखालचे दगड चुकवत मयंक म्हणाला. अण्णांनी मान डोलावली. उद्या सखूबाईला बोलवून घेऊ सकाळी. बोलवायला लागणारच नाही रे, ती येईल. आंबोळ्या खाऊ आणि दिवसभर बाहेरच काढू. काय घरात जसा काळोख होता तसंच वातावरणातही. पण मयंक आणि अण्णांच्या मनात दुसऱ्या दिवशीचा प्रकाश आत्ताच पसरला होता. आमराईत जाऊया, कोवळ्या उत्साहानं मयंकने विचारलं. अण्णाही लगेच तयार झाले. नदी पलीकडे जायला आता पूल होता. पुलावर उभं राहून दोघं नदीतले गोटे निरखत राहिले. ही नदी तशी कायमच आटलेली असायची तेव्हाही. आपण सगळे आरामात चालत ओलांडायचो आमराईत जायला. मयंकला नदीवर बांधलेल्या पुलाचं कारणच कळत नव्हतं. अरे ते उन्हाळ्यात, पावसात शक्य नव्हतं. संततधार असायची, नदी दुथडी भरून व्हायची. त्यात गेलं तर आपणच धारेला लागलो असतो. पलीकडच्या वस्तीत कोणी आजारी वगैरे पडलेलं असेल तर बिचारे अडकून पडायचे त्याच बाजूला. पुलाची गरज होती तेव्हाही आणि आत्ताही. लहानपणच्या आठवणी मुठीतून सुटून चालल्याचं दुःख मयंकला होत असलं तरी काळानुरूप झालेले बदल योग्यच होते. ते नाकारून चालणार नव्हतं. तो काही बोलला नाही ते आमराईतल्या फांदीवर जाऊन बसेपर्यंत. अरे बाबा, फांदी तुटली तर केवढ्याला पडेल, उतर खाली. फांदीला लटकलेली कैरी तोडत अण्णा म्हणाले. अहो भक्कम आहे, तुम्ही पण या ना. तिखट मीठ आणायला हवं होतं. अण्णांच्या हातातली कैरी घेताना मयंकच्या तोंडाला पाणी सुटलं. अण्णा कसेबसे त्या भक्कम फांदीवर मयंकच्या बाजूला चढून बसले. दोघांनी कैरी मिटक्या मारत फस्त केली. उन्ह कलली तसं दोघं उठले. उद्या सकाळी निघूयात ना, 2 दिवस फार मजेत गेले. सखूबाईनं केलेल्या गरमागरम वाफाळलेल्या आमटी भातावर दोघांनी ताव मारला. मयंक, मी काही दिवस इथेच राहावं म्हणतो रे. अण्णा आमटीचा भुरका मारत म्हणाले. एकटे? नाही नाही, नको नको. ताईला नाही आवडणार मी तुम्हाला इथे एकटा सोडून गेलो तर. एकटा कुठे आहे रे? आज पाहिलंच ना किती जण भेटून गेले. कालपासून कोणी ना कोणी भेटतंच आहे. हेच माझं जग आहे रे. राहू दे थोडे दिवस मला, मग घेऊन जा, चालेल? अण्णांचा ओलावला स्वर त्याला भावूक करून गेला. त्यांनी मान डोलवली. दोघांच्या घोरण्याचा आवाज माझघराच्या भिंतींमध्ये पसरला. पहाटे मयंक दचकून उठला ते कसल्याच्या आवाजाने. डोळे ताणत त्यांनी चाहूल घ्यायचा प्रयत्न केला पण कसला आवाज झाला ते त्याला समजेना. झोपल्या झोपल्या मान वळवून त्यांनी बाजूला बघितलं तर अण्णा जागेवर नव्हते. तो चादर भिरकावून उठला. आवाजाच्या दिशेने गेला तर माझघराच्या पायऱ्या उतरताना अण्णा आडवे झालेले. त्यांनी अण्णांना हात देऊन उठवायचा प्रयत्न केला पण अण्णांना उभं राहता येईना. पायाचं हाड मोडलं बहुतेक. वेदनेनं विव्हळत अण्णा पुटपुटले. मला उठवायचं नाही का? नाही म्हटलं तरी मयंकची चिडचिड झाली. अरे तू घोरत होतास, जीवावर आलं माझ्या. तोल गेला रे, बाकी काही नाही. बाकी काही नाही काय? चालता तरी येतंय का? मी आवरतो माझं आणि निघू इथून, रत्नागिरीच गाठू. अण्णांनी संकोचून मान हलवली. त्यांना ओशाळल्यासारखं झालं. मयंक अण्णांना घेऊन आला तो थेट हॉस्पिटलमध्ये. डॉक्टरांनी महिनाभर सक्तीची विश्रांती घ्यायला सांगितली होती. ताई त्यांना घेऊन जायला हॉस्पिटलमध्येच आली पण मयंकने स्वतःच्या मनाशी ठाम निर्णय घेतला होता. अण्णांचं सारं तो बघणार होता. पूर्ण बरे झाल्याशिवाय अण्णांना ताईबरोबर पाठवायला तो तयार नव्हता. ताई निघून गेली. किती दिवस? प्रांजलच्या स्वरातली नाखुशी मयंकला जाणवली तरी त्यांनी दुर्लक्ष केलं पण प्रांजलचे प्रश्न संपत नव्हते. आपल्याकडेच राहणार आहेत का?
तिने पुन्हा विचारलं तसं मयंकाला गप्प बसणं अशक्य झालं. हो, नाहीतर कुठे जाणार ते? काय विचारतीयेस ते तुला तरी समजतंय का? आग ओकल्यागत लाल झालेल्या त्याच्या डोळ्यांकडे बघून प्रांजल गप्प झाली. आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याचा आनंद मयंकाला झाला. त्यांनी तिच्यावर नजर रोखली. तिनेही त्याच्या नजरेला नजर दिली, पण ती क्षणभरच. त्यातला दाह तिला सोसवेना. ती उठून गेली. त्याच्या ओठावर उमटलेलं किंचितसं हसू तसंच रेंगाळत राहिलं आणि तो अण्णांच्या निस्तेज चेहऱ्याकडे पाहत राहिला. कोचरीहून त्यांना तो इथेच घेऊन आला होता. तिथे एकट्याकडे कोण बघणार हे एक कारण, आणि इतक्या वर्षात त्याच्यावर अचानकपणे पडलेली जबाबदारी त्याला उत्तमपणे निभावायची होती. कोणी काही म्हटलं तरी आता तो अण्णांसाठी भक्कमपणे उभा राहणार होता. जे आतापर्यंत कधी जमलं नव्हतं ते त्याला करायचं होतं. गेल्या काही दिवसात अण्णांबरोबरच्या जवळीकीनं त्याचा आत्मविश्वास त्याला सापडला होता आणि त्याच आत्मविश्वासानं आता त्याला प्रांजल आणि त्याच्यामधली समांतर रेषा पुसायची होती. ज्या ठामपणे आत्ताचा निर्णय घेतला होता त्याने, तेवढ्याच हळूवारपणे ती रेषा आता तो पुसणार होता. आत्ता आलेला तिचा राग लवकरच निवळेल याची त्याला खात्री होती. अण्णांच्या पलंगापाशी ठेवलेल्या त्याच्या हातावर अण्णांचा सुरकुतलेला हात पडला. मयंकने अण्णांच्या हातावर अलगद थोपटलं. थकलेल्या देहानं, तृप्त मनानं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात मोहना प्रभुदेसाई जोगळेकर लिखित कथा समांतर. कथा कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. ती कथा तुम्हाला नक्की आवडली असेल, त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, कथाप्रेमी मित्रपरिवारात शेअर करा आणि भेटत राहा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.